स्टार्टअप मध्ये क्वालिफाय आणि त्याचा एक नियम आहे, पहिला जो लकी ड्रॉ जिंकेल त्याला दुसऱ्या लकी ड्रॉ मध्ये नाव टाकता येणार नाहीये. आणि ज्याने लकी ड्रॉ मध्ये नाव दिले त्याने इथे थांबायचंय. तो जर का नसेल त्याला 3 पुकार देऊ. 3 पुकारामध्ये नाही आला तर मग नेक्स्ट चिठ्ठी काढली जाईल. चला सामन्याला सुरुवात करा पंच. आणि जसा हा लॉट संपेल त्यानंतर आपण टोटल 5 चिठ्ठ्या काढणार आहोत. याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर सज्ज आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि निखिलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहा दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालेत. इकडून या मॅच मध्ये खेळ करावा लागणार आहे. जर नाही केला तर या स्पर्धेबाहेर जाऊ शकता आणि जिंकणाऱ्या संघाला आणखीन एक संधी मिळणार आहे टीम साई श्रद्धा या संघासोबत खेळण्याची. मॅचची कहाणी अर्जुन आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. फुल टॉस डाऊन ग्राउंड करण्याचा प्रयत्न. खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 3 धाबा धावपलकावरती आहेत. ओ क्लीन बोल्ट, दांडी गुल, फलंदाज राहुल बाद. पहिला धक्का आई बारोंडा 11 या संघाला गॉन. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. राहुल आल्यात. हलक्या हातांना सन्मान दिला चेंडूला. यावेळेला सिंगल कंप्लीट झाले. पहा पहिली विकेट लवकर येणं म्हणजे फार मोठं दडपण वाढण्यासारखं झालंय. पहिल्या षटकामध्ये इतकी चांगली सुरुवात आतापर्यंत निखिल मैदानाच्या आतमध्ये करतायत. नवयुग जयस्मृती अर्नाळा आणि त्यांच्या गेस आई बारोंडा 11 हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत धावा सुद्धा बघणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जवळपास धावा धावपलकावरती 5-1 या ऐकूया डीजेला. टॅलेंट आहे त्याच वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. ज्या कोणाच्या रस्त्यामध्ये गाड्यात प्लीज पाठीमागे लबा. पाठीमागे भरपूर जागा आहे, तिकडे जाऊन गाड्या लावायच्या आहेत. चेतन भोईर नवीन गोलंदाज. पहिला बॉल बॅकफुटला गेले. फट्ट्या खेळाय भरून. यस पंच डेड बॉल. ओके डेड बॉल. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 क्रिकेटचा महासंग्राम. आणि ही स्पर्धा आपण पाहतात ऐकतात. खूप चांगलं आयोजन, शानदार दमदार आयोजन. आणि अर्नाळा म्हटलं जे जुनं कलीवाडा म्हटलं की विविध प्रकारच्या आयोजनामधून एक नामवंतिक करणारं वसई तालुक्यामधील आयोजनामधून या स्पर्धेचं नाव घेतलं जातं. आणि स्पर्धा आपल्या भेटीला आले जिकडे आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये यस पॉवर प्ले. बॅटर बोला नाही का पॉवर प्ले. गंभीर सर पॉवर प्ले ना. ओके चला पॉवर प्ले. पहिलाच बॉल.
चला पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर पॉवरफुल स्ट्रोक, 4 धाबा आल्यात. पुढचा बॉल जाबली सन्मान दिलाय. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये करतायत मिस्टर अर्जुनच्या बॅट मधून चौकार. 10-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. आई बारोंडा एलेव्हन या संघाची, नवयुग एलेव्हन जयस्मृती अर्नाळा या संघासमोर. मॅच नंबर 3 ग्रुप नंबर ए आपल्या भेटीला आलाय. मॅच नंबर 4 मध्ये आपण आहोत. जाबली सन्मान दिला हलक्यातनं. पहिल्या बॉल नंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर सिंगल, नाही तर 6 धाबा झाल्यात. इकडून अजून 2 धाबा आल्या तर पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर आई बारोंडा इलेव्हनच्या बाजूने जाणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ चेंडू गॅप मधून मयूरच्या जबल पासून निघून गेला. आणखीन एक दमदार शानदार स्ट्रोक, 4 धाबा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेटचे मयूरचे प्रयत्न खूप चांगले होते, परंतु जबल पासून हा जाणारा शानदार स्ट्रोक, 4 धाबा आल्यात. धाबा वेगाने येत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली बिल्डिंग. बॅकअप नाही मिळाला. बॅकअप साठी येता येता भरपूर उशीर गेला. तोपर्यंत एकाच्या पाठोपाठ आणखीन एक दुसरा चौकार. टाक्यू शेवटचा बॉल बाकी आहे. 19 धाबा धावपलकावर. 1 2 3 चौकार आल्यात. पॉवर प्लेला आतापर्यंत पॉवरफुल बनवलंय आणि पॉवरफुल बनवत असताना अर्जुनने काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलं. या अगोदर उल्लेख झाला होता की दोन्ही संघासाठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे, जिंकणं फार गरजेचं आहे. आता पाहूया, इकडून पलटवार करावा लागणार आहे. पलटवार प्रति उत्तर द्यावं लागणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आलाय, फेकी झाले, दुसऱ्या एंडला फेकी झाले, परंतु नॉट आउट. डॉट बॉल सांगता पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर आई बारोंडा इलेव्हनच्या बाजूने गेलंय, त्यामुळे 2 प्लस होणार आहेत. धाबा सुद्धा बघणार आहोत आपण पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 21 वर 1 टीम आई बारोंडा इलेव्हन हा संघ. डीजेल ऐकूया आणि लगेच बोलूया. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक, कारभार त्याचा हाय दमदार. हाय नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला. टाकट दीप आल्यात. दीपच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पाहूया, पहिला बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला, सिंगल झाले कंप्लीट. दाबा धावपलकावरती पाहणार आहोत. 22 धाबा धावपलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये अर्जुनने केले. राहुलने सुद्धा खूप चांगली साथ निभावले. आता पाहूया इकडून किती धाबा बनणार आहेत, किती धाबांचं टार्गेट सेट करायचं. ओ पैकी रॉकेट होती, त्याहून क्विक, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली, त्यामुळे सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार 23 रन, 23 धाबा. आई बारोंडा इलेव्हन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करतायत. हलक्या हाताने सन्मान दिला. वेगाने आल्यात, वेगाने जय आले होते, परंतु त्याहून रनिंग बिटवीन द विकेट क्विक होती. आणखीन एक सिंगल. हा धाबा वेगाने येत आहेत, त्यासाठी तुम्हाला पलटवार करावा लागणार आहे. एखाद्या विकेटकडे जावं लागणार आहे, ते डॉट बॉलकडे जावं लागणार आहे. पाहूया काय घडतंय. समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड, खूप चांगली फिल्डिंग. हातामध्ये चेंडू आला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. इतकी चांगली फेकी फिल्डिंग करत असताना पहिला टीमला दीपच्या हातामध्ये चेंडू आला नाही. बॅकअप साठी उशीर गेला, तोपर्यंत आणखीन 1 रन, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. ऍक्शन रिप्ले, खूप चांगली फिल्डिंग. चेंडूला आतमध्ये आणलं, फेकी झाली. दीपच्या हातामध्ये चेंडू आला नाही, बॅकअप उशिराने आला, तोपर्यंत एकाला 2 मध्ये कन्वर्ट. 2 कंप्लीट झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यात. ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे, ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि त्या मॅचला आतापर्यंत खूप चांगला स्टार्ट देत असताना आई बारोंडा इलेव्हन मैदानाच्या आतमध्ये 26 वर 1 खूप चांगली बॅटिंग करतायत. अर्जुन 19 धाबा बनवल्यात 10 चेंडू मध्ये. जबरपास 3 चौकार आल्यात. पाहूया दीप समोर अर्जुन. पुढचा बॉल
कडक स्ट्रोक. हो खूप चांगले फिल्डिंग. पुन्हा एकदा निखिल चेंडूखाली आले होते आणि डाऊन द ग्राउंडचा हा ऑफ ड्राईव्हचा फटका खेळत असताना खूप चांगले फिल्डिंग. शेवटचा बॉल पाहणार आहोत. धाबा धावपल करते आतापर्यंत 27. शेवटचा बॉल पाहूया. यावेळी ड्राईव्ह केले चेंडूला वेगाने पुन्हा आले होते तोपर्यंत सिंगल कंप्लीट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती आहे 28 धाबा धावपलकावरती आहेत पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम आई बारोंडा 11 नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा या संघासमोर. डीजेल ऐकूया आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये बोलूया. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात. थँक्यू. हा युनिक आपण पाहू शकता मुख्य स्क्रीनवरती. पहिले मॅच कडे बोलूया आणि त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये या युनिक कडे सुद्धा बोलणार आहोत. काय आहे या युनिकची खासियत, काय आहे हा टॉस का बास. त्या अगोदर शेवटचं आणि अंतिम षटक. ओ यामुळे प्लॅन मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. खूप चांगला बॉल आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिला डॉट, दुसरा डॉट. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत प्रेम शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये करतायत. पाहूया तिसरा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला नाही. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपल करतोय 29 धाबा. पाहूया खूप चांगली सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आहेत ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केले. पहिले 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आले. चौथा बॉल पाहूया. रेडी होत आहेत. ओ यावेळी खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग. फ्रेम मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॉलिंग करतायत. फटका खेळलाय. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद, अर्जुन बाद. मोठा हादरा. टीम आई बारोंडा 11 या संघाला गॉन. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. थँक्यू. आमच्या प्रवीणने सुद्धा खूप चांगला उल्लेख केला. हलवून टाकणार षटक आहे. फक्त 1च धाव आले. पहिल्या 5 मध्ये फक्त 1च धाव. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे धाबा धावपल करत आतापर्यंत 30 धाबा झाल्यात. 31चं टार्गेट सेट केलंय आई बारोंडा 11 या संघाने. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा या संघासमोर. इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि त्यानंतर बोलणार आहोत इन ऍक्शन मैदानाच्या दिशेने. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. इथे बापर नगरीमधील ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट जे आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळते. भेट द्या या रिसॉर्टला. आमचे अर्नाळकर रघुवीर साहेब आणि किसन माने साहेब हे दोन ऑनरने हे तयार केलेलं रिसॉर्ट आपण पाहतोय. ॲक्वा पॅलेस शानदार रिसॉर्ट आणि खूप क्षणचित्र टिपल्यात. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमाद्वारे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण टॉस का बॉसकडे सुद्धा बोलणार आहोत. टॉस का बॉसचं युनिक एक नवा लुक या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या 4थ्या पर्वामधील काय हा नवा लुक आहे, काय नवीन युनिक आहे,
कशा प्रकारे हे तयार केलंय. ग्रुप बी मध्ये ज्या वेळेला आपण याल त्यावेळेला या नवा लुकचा ग्रुप बी नव्हे तर यानंतरच्या मॅच मध्ये टॉस का बॉसचा अहवाल आपल्यापर्यंत समजेल. काय हा नवीन लुक आहे टॉस का बॉस मधील. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मयूर जाधव बायकरमॅन आणि 9 सेकंडला निखिल. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. टार्गेट सुद्धा आपण पाहणार आहोत. 31 टार्गेट सेट केलंय. मॅच नंबर 4 मध्ये आपण आहात. इकडून जिंकाल तर तुम्ही साई श्रद्धा या संघासमोर खेळण्याची संधी मिळणार आहे. ओ यावेळी बराच बाहेर आहे. फटका खेळायचा होता ऑन साइडला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. येस बॅटची एज लागली होती. ओके बॅटची एज लागली होती असं जे ऑफिशियल पंच सांगतात आणि डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. मॅच नंबर 4 मध्ये आपण आहोत. इकडून जिंकाल तर तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. हराल तर या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. जे कसे अर्नाला बिग बॅश लीग 2026 पर्व 4 क्रिकेटचा महासंग्राम अर्नाळा नगरीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आले. या आपल्या आतमध्ये येणारा बॉल वेगाने आले होते परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्याहून क्विक सिंगल झाले कंप्लीट. 31 चा पडला काय म्हणजे या मैदानावर खेळत असताना ज्या धावपलकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं होतं 30 पर्यंत 30 ची मजल मारले. पहिली स्टेप पूर्ण झाले. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण आहात. आता दुसऱ्या स्टेपचा खेळ. ओ फटका खेळलाय हवेत. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज मयूर जाधव बाद. पहिला धक्का. 9-11 या संघाला गॉन. उठ माऊले घट मांडलाय नवरात्रीचा सण आयलाय. झूठ माऊली घट मांडलाय नवरात्रीचा सण आलाय. थँक्यू. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आल्यात. निखिल तांडेल एका बाजूला निखिल पाटील दुसऱ्या बाजूला निखिल तांडेल. पाहूया आता या मॅचला पुढे न्यावं लागणार आहे कारण आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जो काही खेळ केलाय आतापर्यंत आदर्शनी तो खूप चांगला आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा आल्या. 3 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. 31 चा पाठलाग करतायत नवयुग 11 जयस्फूर्ती अर्नाळा संघ टीम आई बारोंडा 11 या संघासमोर. पाहूया शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला नाही तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 31 चा पाठलाग 4 वर 1 नवयुग 11 जयस्फूर्ती अर्नाळा. डीजेला ऐकूया आणि त्यानंतर बोलूया. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मधून चॅलेंजिंग ओव्हर. लकी ड्रॉ कुपनचे तिकीट बरोबर आमच्या कमेंट्री बॉक्सच्या खाली सुरू आहेत आणि लकी ड्रॉ कुपनची तिकीट फ्री असणार आहेत. ज्या कोणाला नाव या लकी ड्रॉ कुपन मध्ये नोंदवायचं असेल तर नोंदवू शकता. चला पॉवर प्ले पाहूया. पॉवर प्ले मध्ये राहुल आल्यात. ओ पहिला बॉल येस गंभीर सर. नो बॉल. लोवर फुल टॉस बॉल डायरेक्टली यष्टांच्या बाहेर गेला. त्या कारणानं आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांनी बरोबर बारकाईने पाहत असताना नो चेंडू घोषित केला. येस जे आने वाला बाकी था. पुढचा बॉल आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिटचा बॉल संधी आले कारण 31 धावांचा पाठलाग करतायत. पहिल्या षटकामध्ये अडचणी वाढल्या होत्या. पाहूया फ्री हिटचा बॉल. ओ याबली वाईट बॉल बराच बाहेर आहे. फुल टॉच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न.
आताच 2 दिवसा अगोदर मला वाटतं गुंडूभाऊ यांचा बर्थडे झाला. त्यांची पार्टीची अनाऊन्समेंट बाकी आहे. तर काय त्यांची पार्टीची खासियत आहे, अनाऊन्समेंट आहे ते थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचतील. आमच्यापर्यंत पोहोचवावी असं आमचे आयोजक सांगतायत. पाहूया. त्या अगोदर ऍक्शन रिप्ले, फुल टॉच बॉल चेक केलं जातंय. ओके, नो नाहीये, रनआउट चेक केलं जाईल. नॉन स्ट्राईक एंडला रनआउट चेक करायचंय. पाटील नेटवर्क, मुन्ना जयस्वाल आमचे ऑपरेटर सर्व गोष्टी बारकाईने एकदम चेक करतायत. आणि चेक केल्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. येस, चेक केलं जातं. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच एकदम बारकाईने चेक करतात. त्यानंतर आमचे कॅमेरावर क्वालिटी आणि त्यानंतर आमचे मुन्ना जयस्वालचे ऑपरेटिंग. वा, नॉट आउट. बरोबर बारकाईने पाहिलं. ग्रेट वर्क बाय मिस्टर मुन्ना जयस्वाल. पाटील नेटवर्क, ही आहे खासियत, ही आहे ताकद, ही आहे नजाकत. एकदम बारकाईने पाहिलं. नॉट आउट. आता मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी. 1 चेंडूचा खेळ झालाय. 7 धाबा फलक करतात. 31चा पाठलाग. पुढचा बॉल. पॉवर प्ले सुरू आहे. इकडून 8 धाबा बनवणं गरजेचं आहे. इकडून 8 झाल्या तर तुम्ही तुमचा मोमेंटम थोडाफार तुमच्या बाजूने घेऊ शकता. मॅच मध्ये परत येण्यासाठी पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हरला मोठं करावं लागणार आहे नवयुग एलेव्हन जयस्मृती अर्नाळा या संघाला. कारण 31 धाबांचा पाठलाग पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केली होती आई बारोंडा इलेव्हन या संघाने. पाहूया पॉवर प्ले मध्ये काय घडतंय. राहुल समोर निखिल. यावेळे पाठीमागे कट केल्या चेंडूला आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा फलकावरती आहेत 9 चेंडू 9 धाबा आणि त्यामधून एक महत्वाची विकेट. पुढचा बॉल. राहुल रेडी आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. वेगवान चेंडू पूर्णपणे ब्लॉक हॉलचा मारा केला होता आणि वेगवान चेंडूला खेळत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये येत असताना राहुलने या पॉवर प्ले मध्ये केले. पाहूया काय घडतंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आणखीन चेंडू एक पाठीमागे निघून गेलाय. 6 झाल्यात. पहिल्या 5 मध्ये 6 झाल्यात. आता 1 मध्ये 2 बनवायच्यात. जर 1 मध्ये 2 झाल्या तर नवयुग एलेव्हनच्या बाजूने पॉवर प्ले जाईल. ओ क्लीन बॉल. यस पंच. डेड बॉल. ओके, डेड बॉल. यष्टांच्या मागे खेळाडू रेडी नव्हता त्या कारणानं ऑफिशियल पंचाने हा डेड बॉल घोषित केलाय. यस, किती झाल्यात पॉवर प्ले मध्ये? 7 झाल्यात. ओके, 7 धाबा झाल्यात. एक मिनिट 6 झाले की 7? 1 मिनिट चेक केलं जाईल. सात. पहिल्या ओव्हरला 4 होत्या. ओके, नो बॉल सिंगल नव्हती का? फक्त नो बॉल होता. ओके.
चला 6 झाल्यात, आता 1 मध्ये 2 बनवायचे आहेत. 1 मध्ये 2 झाल्यात तर नवयुग 11च्या बाजूने हा पॉवर प्ले जाणार आहे. फुल टॉस, चेंडूला परफेक्टली कन्व्हर्ट करता नाही आलं आणि व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच मिस्टर भरत मोरे सर. विकेट आले, दडपण वाढलंय, महत्वाचे विकेट. निखिल पाटील सुद्धा बाद झाले. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. मॅच मध्ये इक्वेशन 12 बॉल 21 धाब्यांची गरज. या ऐकूया डीजेला. थँक्यू. 12 मध्ये 21 नव्हे, 12 मध्ये 23 बनवायचे आहेत. 2 धाबा मायनस, कारण तुमच्या 8 धाबा नाही झाल्या, त्या कारणानं त्या 2 धाबा मायनस झाल्या होत्या. चला आता दडपण वाढलंय, प्रेशर वाढलंय, बॅटिंग करावे लागणार आहे. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. या षटकामध्ये किमान 3 चौकार, 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तरच तुम्ही या मॅच मध्ये परत येऊ शकता, तरच तुम्ही मोमेंटम तुमच्या बाजूने घेऊ शकता. त्यासाठी या षटकाला मोठं करावं लागणार आहे. पाहूया पहिला बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग, फेकी नव्हती तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. भुवनेशने या अगोदर चौकार आणला होता या मॅच अगोदर. आता 11-22 इक्वेशन आहे. पाहूया दुसरा बॉल. हो, यावली लेट कट करत असताना सहज सोपरीतनं आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 10 धाबा बनवावे लागणार आहेत. कर्णधार कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत. इकडून जबाबदारी उचलावी लागणार आहे. इकडून जर तुम्ही धाबा बनवल्या नाही तर या स्पर्धेबाहेर जाऊ शकता, मॅच मध्ये पुन्हा परत येऊ शकत नाही. त्यासाठी मोठे ब्लास्ट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आलाय, फेकी झाले. फलंदाज निखिल पाटील रनआउटच्या रूपानं बाद. आणखीन एक धक्का. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा या संघाला गॉन. वातावरण टाईट, त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. थँक्यू चेतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. काय जबरदस्त बॉलिंग आहे. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती त्याच प्रकारे आता बॉलिंग सुद्धा करतायत मैदानाच्या आतमध्ये. आई बारोंडा 11 संघ फार मोठं दडपण वाढलंय. नवयुग 11 या संघावर ऑन साइडला. ओ व्हॉट अ फील्ड, खूप चांगलं फिल्डिंग. आम्ही पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यात, दुसऱ्या मॅच मध्ये खेळ करणार आणि तो खेळ करत असताना बॅटिंग पॉवरफुल, फिल्डिंग पॉवरफुल. आता फिल्डिंगच्या पाठोपाठ बॉलिंग सुद्धा तितकीच पॉवरफुल पाहायला मिळते. फिल्डिंग पहा ऑन साइडला, खूप चांगलं फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. पुढचा बॉल, फुल टॉस, डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. आणखीन एक फिल्डिंग, फिल्डिंग 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 किती पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. आतापर्यंत जबरपास 4-5 असे एफर्ट्स लावल्यात की त्या एफर्ट्सने अजून दडपण वाढवलंय. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा या संघावर. धाबा येत नाहीयेत, फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय. इतकी पॉवरफुल बॉलिंग, इतकी पॉवरफुल फिल्डिंग आतापर्यंत राहिले आई बारोंडा 11 या संघाची. मॅच मध्ये इक्वेशन आता येणाऱ्या 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 18 धाबा. 6-18 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. साई श्रद्धा कॅप्टन या इकडे मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी मुख्य मंचावर यायचंय. साई श्रद्धा कॅप्टन या. चला मॅच मध्ये शेवटचं आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. 4 चौकार, 4 मोठे ब्लास्ट. पाहूया पहिला, समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगलं फिल्डिंग. आज या मॅच मध्ये आई बारोंडा 11 या संघाने फिल्डिंगच्या बलावर या मॅचला मोमेंटम आपल्या बाजूने झुकवलंय. इतकी पॉवरफुल फिल्डिंग आतापर्यंत पाहायला मिळालंय या मॅच मध्ये आई बारोंडा 11 या संघाची. फटका खेळायचा होता, बॅकफुटला गेले होते, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल रेडी आहे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, तो सुद्धा अडवलाय. आणखीन एक डॉट बॉल. आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. तसं कारण
तुम्ही धाबा बनवल्या नाही आहेत यावेळी खूप चांगली फिल्डिंग आणखीन एक फिल्डिंग आता मात्र सिंगल आले शेवटचे 2 बॉल शेवटचे 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे काय जबरदस्त पलटवार बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या बॉलिंगला आलात फिल्डिंगला आलात त्यावेळेला फिल्डिंग पॉवरफुल बॅटिंग पॉवरफुल त्या कारणानं नवयुग 11 हा संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आला आणि अडचणीमध्ये येत असताना आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे शेवटचा बॉल वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मॅच फिनिश सामना संपलाय सामना जिंकलाय टीम आई बारोंडायला पण या संघाने आणि पराभवाच्या छायेत जात असताना नवयुग 11 जयस्मृती अर्नाला त्या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या आपण टॉस करणार आहोत साई श्रद्धा आणि आई बारोंडा 11 लगेच या मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत कोणी केली होती बॅटिंग चला एका बाजू अर्जुन आपण या अर्जुन ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आणि दुसऱ्या बाजूने दोन्ही कॅप्टन या बघा चला दोन्ही कर्णधार या आदर्श तू अरे टॉस के लिए कौन आ रहा है आई बारोंडेल आदर्श टॉस करेगा चला या टॉसला मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस बघा टॉस वेगळा आहे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2026 चा थरार आपण बघत आहात चौथ्या पर्वामध्ये आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या नाणेफेकीसाठी केला गेला आणि दोन्ही कर्णधार मुकेश राऊत यांना विनंती आहे आपण यायचंय लेट स्टार्ट टॉस प्रोसेस स्टार्ट झाली आहे आणि ते टॉस प्रोसेस मध्ये आता नक्की काय येत आहे हा टॉस झाल्यानंतर मी सगळ्यांना ती माहिती देईल नक्की काय आहे